नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ संध्याकाळ। आज आपण बऱ्याच दिवसांनी तुम्ही मला समोर बघताय। मागच्या 4 तासांमध्ये आपण पहिला धडा पूर्ण केला, तो म्हणजे एन्व्हायरमेंटल बॅलन्स। आज आपण नवीन धड्याला सुरुवात करणार आहोत आणि तो पाठ आहे फूड फॉर ऑल। आता फूड म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे। फूड म्हणजे जेवण। फूड फॉर ऑल, सगळ्यांसाठी, सजीवांसाठी जेवण। कुठल्याही सजीवांचे, ईच ऑर्गॅनिझम नीड फूड फॉर देअर ग्रोथ। कुठल्याही सजीवाची वाढ व्हायची आहे तर त्याला अन्नाची गरज असते। त्याप्रमाणे आपण आपलं अन्न मिळवत असतो। आता या पाठामध्ये आपण आपल्या म्हणजे मानवाच्या अन्नाविषयी आपण चर्चा करणार आहोत। आता तुम्ही रोज जेवता, बरोबर? सकाळी जेवता, म्हणजे दुपारी जेवता, रात्री जेवता, मध्ये काही पदार्थ खाता तुम्ही, चहा, नाश्ता, हे सगळं करता तुम्ही। जेवणामध्ये तुमचे मुख्य पदार्थ कोणते असतात? डाळ, भात, पोळी, भाजी। आता डाळ म्हणजे कडधान्य आहेत किंवा चपाती, गहू आहेत, ज्वारी आहे, भाकरी, ही जी कडधान्य, अन्नधान्य, पालेभाज्या, फळभाज्या, फळं, हे कुठून बरं येतं? वनस्पतीपासून आपण मिळवतो हे। आता या वनस्पती म्हणजे शेतामध्ये ही सर्व अन्नधान्य, कडधान्य, पालेभाज्या, फळभाज्या, फळं ही शेतामध्ये पिकवत असतात। कोण पिकवतं रे हे? तुम्ही स्वतः जाऊन पिकवता? तुम्ही बाजारातून घेता भैयाकडून किंवा भाजीवाल्या बाईकडून, आजींकडून? हे शेतकरी शेतामध्ये पिकवत असतो। आता सगळ्याच प्रकारचे धान्य किंवा सगळ्याच प्रकारच्या भाज्या या बाजारामध्ये दररोज उपलब्ध असतात का रे? तुम्ही आता बघता की मेथीची भाजी, श्रावण महिना सुरू झाला की मेथीची भाजी भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला मिळते। वाटाणा आहे तो डिसेंबरमध्ये मिळतो किंवा म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळे फळं आपल्याला खायला मिळतात। आंबा आहे, हा मे महिन्यामध्येच मिळतो। एप्रिल, मे, जूनमध्येच आंबा आपल्याला मिळतो। बाकी एरवी सप्टेंबरमध्ये आपल्याला आंबा फळ खायला मिळतं का रे? नाही, कारण त्याची वाढ आहे ही मार्च, एप्रिलपासून ते पिकण्यास सुरुवात होते आणि मग त्याची फळामध्ये त्याचं रूपांतर होऊन आपण मार्च, एप्रिलपासून आंबे खायला सुरुवात करतो। द्राक्ष आहे, ही थंडीच्या सीझनमध्ये येतात। संत्री आहे, ती पण जानेवारी या दरम्यानमध्ये आपल्याला मिळतात। मार्च, एप्रिल, मे वगैरे उजाडला की आपल्याला जास्त प्रमाणामध्ये संत्री, मोसंबी, संत्री सापडत नाही। कलिंगड आहे, हे उन्हाळ्याच्या दिवसामध्येच आपल्याला जास्त प्रमाणामध्ये खायला मिळतं। म्हणजे अशा प्रकारे ठराविक सीझनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पालेभाज्या, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, वेगवेगळ्या प्रकारचे फळं आपण खात असतो। आता आपल्या जे अन्न मिळतं हे सगळं अन्न आपल्याला वनस्पतीपासून मिळतं आणि ते वनस्पतीपासून म्हणजे अन्नधान्य पिकवण्यासाठी, कडधान्य पिकवण्यासाठी शेतकरी काय करतो? आपल्या शेतामध्ये धान्याची पेरणी करतो। आता तुम्ही बऱ्याच बातम्यांमध्ये वगैरे ऐकलं असेल की पावसाळा सुरू झाला की शेतकरी बळीराजा खुश झाला, कारण त्याच्या पेरणीला सुरुवात झाली, त्याच्या शेतातल्या कामाला सुरुवात झाली। म्हणजे ही पेरणी आहे, ह्या पावसाळ्यामध्ये शेतकरी काय करतो तर अन्नधान्याची पेरणी करतो। जवळजवळ 60% आपल्या भारताचा 60% भूभाग हा शेती कामासाठी वापरला जातो। पण आपल्या संपूर्ण लोकसंख्येच्या सर्वांना अन्नधान्याची पूर्तता करण्यासाठी जी शेती केली जाते ती भारताच्या जमिनीच्या 60% भागामध्ये शेती केली जाते। आणि वर्षभरामध्ये ऋतुमानानुसार इथे 2 प्रमुख हंगाम आहेत। आता जो सीझन म्हणजे जूनमध्ये पेरणी होऊन ऑक्टोबरपर्यंत त्याची कापणी वगैरे पूर्ण होते, तो जो पिरियड आहे, दॅट पिरियड इज कॉल्ड ॲज अ खरीप सीझन। द सीझन फ्रॉम जून टू ऑक्टोबर, दॅट सीझन इज कॉल्ड ॲज अ खरीप सीझन। इन दिस सीझन आता जूनमध्ये सुरू होतो, म्हणजे हे जे सीझन आहेत, म्हणजे हे जे या सीझनमध्ये जे उगवणारी पिकं आहेत, ह्या पिकांना जे पाणी मिळतं हे पाणी कोणापासून मिळतं? पावसापासून मिळतं। म्हणजे द क्रॉप्स आर वॉटर्ड मेनली बाय द रेन। म्हणजे या पिकांना पाणी पुरवठा कोणाच्या मार्फत केला जातो? पावसाच्या पाण्यामार्फत केला जातो। दुसरा सीझन आहे
जून ते ऑक्टोबर काही काही शेतामध्ये दुबार पिकं काढतात. दुबार पिकं म्हणजे काय, तर एका सीझनमध्ये एक पीक आणि दुसऱ्या सीझनमध्ये दुसरं पीक, याला दुबार पिकं जमिनीमध्ये शेतकरी काढतात. दुसरा सीझन आहे म्हणजे ऑक्टोबर टू मार्च, आणि त्या सीझन इज कॉल ॲज अ रब्बी सीझन. दॅट सीझन इज कॉल ॲज अ रब्बी सीझन. आता हा सीझन कधी सुरू होतो आहे बघा, ऑक्टोबर टू मार्च, म्हणजे ऑक्टोबरपासून सुरू होतो. तेव्हा पाऊस असतो का रे आपल्या इथे? आपला पाऊस जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये असतो. ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडत नाही. मग हे जे या सीझनमध्ये जी पिकं घेतली जातात त्याला जे जमिनीमध्ये मुरलेलं पाणी आहे, द रेन वॉटर्स दॅट हॅज सोक इन टू द सॉईल, म्हणजे जमिनीमध्ये मातीमध्ये जे मुरलेलं पाणी आहे त्या पाण्याचा किंवा रिट्रेटिंग मान्सून अँड ड्यू टू द सोर्स ऑफ अ वॉटर टू द क्रॉप्स, म्हणजे जमिनीमध्ये मुरलेला जो पाण्याचा अंश आहे त्या पाण्यावरती, किंवा परतीचा पाऊस सप्टेंबरच्या नंतर जो परतीचा पाऊस, म्हणजे पुन्हा पाऊस आपल्या परतीचा पाऊस म्हणतो, त्या पावसावरती आणि थंडीमध्ये बघा जे दव पडतं, ओलसरपणा जो असतो, या दवावरती आधारित ती पिकं काढली जातात. म्हणजे ज्याच्यासाठी म्हणजे कमी पाणी लागतं अशा पद्धतीची पिकं, किंवा थोड्याच्या ह्याच्यामध्ये जी होणार आहेत जमिनीमध्ये मुरलेल्या पाण्यावरती जेवढी पिकं होतात ती पिकं त्या सीझनमध्ये घेतली जातात. इन ॲडिशन आता ऊस आहे. ऊस कधी या जून ते ऑक्टोबरमध्ये होईल, कारण त्याला भरपूर पाणी लागतं, त्यामुळे ते जून ते ऑक्टोबर या सीझनमध्येच ती ते पीक घेतलं जातं. इन ॲडिशन सम क्रॉप्स आर ग्रोन फ्रॉम मार्च टू जून, दीज आर कॉल्ड समर क्रॉप. जे काही पिकं आहेत ती मार्च टू जून या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये घेतली जातात. छोटी छोटी जी पिकं आहेत, भाजीपाल्याची वगैरे, कांद्याची वगैरे पिकं काही घेतली जातात. दीज आर कॉल्ड समर क्रॉप्स. म्हणजे 3 प्रकारचे हंगाम आपण घेतले, त्यातले 2 मुख्य आहेत, ते म्हणजे खरीप अँड रब्बी. खरीप जून टू ऑक्टोबर आणि रब्बी ऑक्टोबर टू मार्च. खरीफमध्ये मेनली crops are mainly watered by rain, and in Rabi season the crop are watered by rainwater that has soaked into the soil, and retreating monsoon and dew are the sources of the water for the crops. पावसावरती पाण्याची होणारी शेती खरीप हंगामामध्ये, आणि जमिनीमध्ये मुरलेलं पाणी किंवा परतीचा पाऊस किंवा दवबिंदू यांच्यावर आधारलेली पिकं आहेत, ही पिकं रब्बी हंगामामध्ये घेतली जातात. आणि काही पिकं ही मार्च टू जून या उन्हाळी पिकं, त्याला आपण मराठीमध्ये काय म्हटलं जातं, त्याला उन्हाळी पिकं या सीझनमध्ये घेतली जातात. आता शेतकरी शेतामध्ये वेगवेगळी कामं करतो असतो. लागवड करतो असतो, नांगरणी करतो, पेरणी करतो, मळणी करतो, खुरपणी करतो. त्याच्यानंतर त्याची म्हणजे ही सगळी जी कामं आहेत ही कामं करताना आता ती कशासाठी करतो कामं, तर शेतामध्ये चांगलं पीक येण्यासाठी. आता शेतामध्ये चांगलं पीक, एव्हरी फार्मर विश टू गेट अ गुड हार्वेस्ट, म्हणजे प्रत्येक शेतकरी वाटतं की आपल्या शेतामध्ये चांगलं पीक यावं. असा कुठला शेतकरी असेल का रे की ज्याला वाटत असेल की माझ्या शेतामध्ये चांगलं पीक येऊ नये? शक्य आहे का? नाही. प्रत्येकाला वाटतं की आपल्या शेतामध्ये चांगलं पीक यावं, आणि चांगलं पीक आल्यानंतर काय होणार आहे, आपोआपच त्याला चांगले पैसे मिळणार आहे. कारण गुड हार्वेस्ट प्रोव्हाइड्स अ गुड इन्कम. चांगलं पीक आलं तर त्याला चांगले पैसे मिळणार आहेत. आणि मग चांगलं पीक येण्यासाठी कशाची आवश्यकता असते? चांगलं पीक येण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर पहिलं आहे ते म्हणजे फर्टिलाइज लँड, म्हणजे सुपीक जमीन. काय लागते त्याला? सुपीक जमीन. उत्तम अशी शेतीच्या उत्पन्नासाठी उत्तम अशी जमीन लागते. त्याच्यानंतर गुड क्वालिटी सीड्स, म्हणजे त्याचं जे बियाणं असतं हे चांगल्या क्वालिटीचं असणं गरजेचं आहे. अँड फर्टिलायझर्स म्हणजे काय? खतं. आणि अवेलेबिलिटी ऑफ वॉटर आर इसेन्शियल फॉर गुड हार्वेस्ट. 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात चांगलं पीक येण्याचं. फॉर गुड हार्वेस्ट 4 थिंग्स आर इसेन्शियल, दॅट इज फर्टिलाइज लँड, गुड क्वालिटी सीड्स, फर्टिलायझर अँड अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. या 4 गोष्टी जेव्हा मिळतात त्यावेळेला ते पीक अतिशय चांगल्या प्रकारे येत असतं. आणि आपोआपच पीक चांगलं आलं की शेतकरीला चांगला इन्कमसुद्धा होणार आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर
बियाणं हवे, खत हवे, हे सगळं आहे. तर मशागतीसाठी काम करण्यासाठी इट इज ऑल्सो नेसेसरी टू कॅरी आउट द टास्क ऑफ टिलिंग द लँड. म्हणजे जमिनीची मशागत करण्यासाठी जे आवश्यक आहेत ती कामं त्याला करणं आवश्यक आहे. म्हणजे व्यवस्थित त्याची पीक वाढेल. तर पीक आपण बियाणं चांगलं पेरलं, फर्टिलाइज आहे सगळं घातलं, पण त्याच्यामध्ये तण उगवलं तर तण आपण काढून टाकलं पाहिजे, तरच त्याची वाढ चांगल्या प्रकारे होणार आहे. ही सगळी कामं करणंही त्याला गरजेचं आहे. अ फील्ड मस्ट बी प्रोटेक्ट अँड हार्वेस्टेड क्रॉप मस्ट ऑल्सो बी स्टोअर सेफली. आता हे सगळं चांगलं पीक निघालेलं आहे, त्याच्याकडे त्याला 100 पोती धान्य झालं आहे त्या शेतकऱ्याला, पण ते 100 पोती धान्य त्याने योग्य प्रकारे साठवून ठेवणंसुद्धा गरजेचं आहे. ऑल दिस प्रोसेस आर इम्पॉर्टंट. हे सगळ्या प्रक्रिया चांगलं पीक येण्यासाठी त्याला गरजेच्या आहेत. आता आपल्या पॉप्युलेशन ऑफ आवर कंट्री इज इन्क्रीज अँड स्टील द नीड ऑफ ऑल द पीपल आर बीइंग मेट. This has been possible because of modern improved methods of agriculture. आता तुम्ही बघितलं की पूर्वी आपल्या भारताची क्षेत्रफळ तेच आहे. पूर्वी जिथे लोकसंख्या 1 कोटी होती तिथे आता 131 कोटी झालेली आहे. तरीसुद्धा आपल्या संपूर्ण देशामधल्या सर्व जनतेला अन्नधान्य पुरेल एवढा साठा आपल्याकडे आहे. ते कशामुळे पॉसिबल झालेलं आहे तर वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे शेतातलं पीक जे पहिलं एकपट येत होतं त्याच्या आता दुप्पट तिप्पट पीक येण्यास सुरुवात झालेली आहे. मग या कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत, इम्प्रूव्ह मेथड्स कोणकोणत्या आहेत याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता त्याच्या अगोदर आपण ट्रेडिशनल ॲग्रिकल्चर म्हणजे काय, म्हणजे पारंपरिक पद्धती कशा पद्धतीने शेती केली जायची आणि आता कशी केली जाते हा फरक आपल्याला या पाठामध्ये शोधून काढायचा आहे. आता तुम्ही पूर्वी बघितलं की शेतकरी हा, तुम्ही आता स्वतः काही बघितलेलं नसेल पण सिरियलमध्ये वगैरे बघता तुम्ही की शेतकरी स्वतः बैलांच्या साह्याने काय करायचा, नांगरणी करायचा. आता नाही आहे, त्याला एक शेत नांगरायला जवळजवळ 2-2, 3-3 दिवस लागायचे त्याचं शेत नांगरायला. आता मात्र ट्रॅक्टरच्या साह्याने अक्षरशः 2 तासामध्ये संपूर्ण शेत नांगरून होतं आहे. म्हणजे अशा वेळेला ट्रॅक्टरचा वापर केल्यामुळे चांगल्या प्रकारे पण एकसारखं कामही होते. बैलांच्या साह्याने करणारं जे काम होतं त्याच्यापेक्षा ट्रॅक्टरने मशीनच्या साह्याने ते पटकनही होते आणि शिवाय वेळेची बचतही होत आहे. म्हणजे अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञान वापरल्यामुळे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती फरक पडलेला आहे. पूर्वीच्या काळी शेताला पाणी देण्यासाठी मोटाचा वापर केला जातो. आता मोठ हे तुम्हाला माहिती ना, तुमच्या पुस्तकामध्ये चित्र दाखवलेलं आहे. बादल्या असतात जसं ते गोल असतं, हे चक्र असतं, बैलांच्या साह्याने ते चक्र पुढे ओढलं जातं. ओढलं गेल्यानंतर जी बादल्या आहेत त्या बादल्या काय झाल्याच्या पूर्ण खाली केल्या जातात. परत जेव्हा बैल मागे यायचे तेव्हा ते विहिरीच्या चाकाप्रमाणे ते असं मागे खाली जायचं. खाली गेल्यानंतर विहिरीतल्या पाण्यामध्ये ते पाणी भरलं जायचं आणि पुन्हा ते बैलांच्या साह्याने वरती येऊन मग ते पाटामार्फत शेतीला पुरवठा केला जायचा. पण आता तसं नाही आहे. आता पंपाच्या साह्याने शेतातलं विहिरीतलं पाणी हे शेतीच्या सर्व भागांपर्यंत एकाच म्हणजे जास्त कष्ट न करता एक बटन दाबलं की आपोआप पंपाच्या साह्याने काय होतं, संपूर्ण शेतीला पाणी पुरवठा केला जात आहे. म्हणजे अशा प्रकारे पूर्वीच्या पद्धतीमध्ये आता पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात फरक पडलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये अख्ख्या शेतकऱ्याची सगळी फॅमिली त्यांना मदत करायची, पण आता हे मशीनच्या साह्याने केल्यामुळे शेतकरी स्वतः सर्व कामही मशीनच्या साह्याने करतात आणि त्याच्यामध्ये त्यांच्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती त्यांना फरक पडलेला दिसून येत आहे. अशा पद्धतीने ट्रेडिशनल शेती अशा पद्धतीने केली जायची, ट्रेडिशनल ॲग्रिकल्चर या पद्धतीने केलं जायचं. आज आपण बघणार आहोत म्हणजे इम्प्रूव्ह मेथड ऑफ ॲग्रिकल्चर. आता तुम्हाला मी सांगितलं 4 गोष्टी. कोणत्या 4 गोष्टी हव्यात? कोणत्या 4 गोष्टी हव्यात? फर्स्ट, पहिलं काय तर लँड म्हणजे सुपीक जमीन, त्याच्यानंतर फर्टिलाइज खतं, पाणी पुरवठा आणि बियाणं. या 4 गोष्टी मेन हव्या. पहिलं जमीन, बियाणं, खतं आणि पाणी. या 4 गोष्टी जेव्हा असतील तेव्हा त्याचं पीक चांगलं येणार आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी 4 गोष्टीमध्येच सुधारणा घडवून आणली. त्यातलं पहिलं आहे ते इम्प्रूव्ह सीड्स. पूर्वी काय व्हायचं तर पूर्वी एका हंगामामध्ये तयार झालेलं पीक आहे. म्हणजे अर्लियर इट वॉज कस्टमरी टू प्रिझर्व द सीड फॉर 1 हार्वेस्ट फॉर सॉईंग इन द नेक्स्ट सीझन. म्हणजे आता समजा या वर्षी मी पिकवलेलं आहे
यावर्षी पिकवल्यानंतर त्यातलं काही धान्य आहे हे मी काढून ठेवायचो आणि ते दुसऱ्या वर्षीच्या सीझनसाठी म्हणजे दुसऱ्या वर्षीच्या जूनमध्ये पेरण्यासाठी मी ते जपून ठेवायचं, अशी पद्धत होती. पण आणि त्याच्यामुळे काय होतं, तर त्याच्यामुळे ते बियाणं आहे हे बियाणं जवळजवळ वर्षभर एखाद्या ठिकाणी म्हणजे डब्यामध्ये राहिल्यामुळे, पोत्यामध्ये राहिल्यामुळे त्याच्यापासून जे पीक येतं ते पीक इतक्या चांगल्या प्रमाणावरती येत नव्हतं. पण आता मात्र इम्प्रूव्ह सीड आर डेव्हलप थ्रू रिसर्च. पण आता मात्र वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये किंवा संशोधनानंतर सुधारित बियाणं तयार केलं जातं की ज्याच्यापासून चांगलं पीक निघेल असं बियाणं तयार केलं जातं आणि हे बियाणं दुकानामध्ये विकत मिळतं. त्याच्यामुळे आता शेतकरी स्वतःच्या घरी साठवून न ठेवता दुकानामधून दे आर अवेलेबल इन द मार्केट अँड एव्हरी क्रॉप सच एज जवार, राईस, ग्राउंडनट, व्हीट एक्सेट्रा सगळ्या पिकांची बियाणं दुकानामध्ये आता आपल्याला शेतकऱ्याला अवेलेबल झालेली आहेत. आणि त्या बियाणांपासून अधिक चांगल्या प्रमाणावरती पिकं निघत आहेत आणि त्याच्यामुळे त्या इतकं बियाणं आहे की दे कॅन रिसिस्ट पेस्ट अटॅक. म्हणजे कीटकांचा किंवा किडीला या पिकांना जास्त लवकरात लवकर बळी पडत नाही. म्हणजे त्यांना कुठली कीड लागत नाही, लवकरात लवकर त्याला कीड लागत नाही. आणि अशा प्रकारची काही व्हरायटीज आहे की बिकम राईप फॉर हार्वेस्टिंग इन अ शॉर्टर पिरियड. काही एकदम थोड्या दिवसांमध्ये ते पीक काय होतं, वाढतं. म्हणजे पूर्वी जे खूप दिवस लागायचे म्हणजे 4 महिने समजा पूर्ण लागत असेल तर ते अगदी 2-3 महिन्यामध्ये ते पीक चांगल्या प्रकारे पिकून येत आहे. आणि त्याशिवाय give a shorter period of a time while some gave a high yield even with a low water supply. म्हणजे कमी पाण्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं पीक येणारी सुधारित बियाणं आता आपल्या शास्त्रज्ञांनी तयार केलेली आहेत आणि त्या बियाणाचा वापर केल्यामुळे शेतकऱ्याला अधिक चांगलं पीक मिळतं आणि त्यामुळे अधिक चांगल्या प्रकारे त्याचा पैसाही मिळतो. म्हणजे त्याची अशी बियाणं तयार केली की ज्याच्या दे कॅन रिसिस्ट पेस्ट अटॅक म्हणजे किडीला बळी पडत नाही. Some varieties became ripe for the harvesting in a shorter period. म्हणजे त्यांचा काळही कमी झाला. आणि तिसरं आहे they are while some give a high yield even with a low water supply. म्हणजे कमी पाण्यामध्ये लवकरात लवकर आणि किडीला न बळी पडणारं असं बियाणं शेतकऱ्याच्या दारापर्यंत पोहोचू लागलेलं आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्याला कमी पाण्यामध्ये किंवा पेस्टिसाईडचा जास्त वापर कीटकनाशकांचा वापर न करता आणि कमी दिवसांमध्ये त्याला चांगलं पीक मिळू लागलेलं आहे. अशा प्रकारे सीड्समध्ये त्यांनी इम्प्रूव्ह केलं. पहिलं आपण काय बघितलं तर सीड्सला जातं, ते सीड्स त्यांनी इम्प्रूव्ह केले. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे पाण्याचं सप्लाय, वॉटर सप्लायमध्ये त्यांनी म्हणजे मॉडर्न मेथड ऑफ इरिगेशन म्हणजे काय तर सिंचनाच्या म्हणजे पिकाला पाणी देण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याला म्हणतो आपण सिंचन म्हणतो. या सिंचनाच्या विविध पद्धती त्यांनी शोधून काढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या पद्धती आहेत, एक ड्रिप इरिगेशन आणि दुसरं आहे ते म्हणजे स्प्रिंकल इरिगेशन. ड्रिप इरिगेशन आणि स्प्रिंकल इरिगेशन. आणि ड्रिप इरिगेशन म्हणजे काय तर पूर्वी काय व्हायचं की शेताच्या पाटामधून पाणी सोडलं की ते पाटामधून पाणी पूर्ण शेतामध्ये वाहून येतं. तुम्ही आता शेतीचे पाट तुम्ही बघितलेले असतील, म्हणजे ह्याच्यामध्ये चित्र दाखवले, चित्र मी तुम्हाला पुस्तक तुमच्या समोर असेल तर तुम्ही काढलं असेल तर तुम्हाला चित्रही ती दिसेल. तर त्याच्यामध्ये असं पाईपला होल केले असतात. ही पाईपलाईन संपूर्ण शेतामध्ये फिरवली जाते आणि त्यामुळे जेव्हा विहिरीतून पाणी बाहेर येतं त्यावेळेला ते पाईपमधून ते पाणी सोडलं जातं. पाईपमधून जिथे तुमचं पीक आहे त्या पिकाच्या ठिकाणीच काय केलं जातं, होल पाडलेलं असतं आणि त्यामुळे ते पाणी त्या पिकापर्यंत बरोबर पोचतं आणि अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय होत नाही. Greater quantity of water as such a store in a building. Crops are traditionally watered through canal. आता हे याच्यानंतर ड्रीप इरिगेशनचं तुम्हाला सांगितलं. ड्रीप इरिगेशन मेथड मेक्स यूज ऑफ पाईप विथ होल. दिस इन्श्युअर दॅट द रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ अ वॉटर ड्रिप ओनली नियर द प्लांट. दस फुल यूज ऑफ मेथड ऑफ अवेलेबल वॉटर. म्हणजे जे पाणी विहिरीतून बाहेर आपण काढतोय ते पाणी बरोबर त्या पिकापर्यंतच पोचतं, त्याचा अपव्यय टाळता येतो. त्याच्यानंतर स्प्रिंकल इरिगेशन तुम्ही बघितलं असेल की एका गार्डनमध्ये वगैरे या ठिकाणी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे. तर मध्येच
कारण जर तुम्ही बघितलं असेल की चारही बाजूला ते फिरत राहते, चारही बाजूला फिरल्यानंतर संपूर्ण त्या भागामध्ये त्या शेतीला पाणी पुरवठा होण्यासाठी त्याची मदत होते. म्हणजे ड्रीप इरिगेशन आणि स्प्रिंकल इरिगेशनच्या माध्यमातून पिकाला आवश्यक तेवढंच पाणी दिलं जातं आणि शिवाय पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी या इरिगेशनची आपल्याला मदत होते. त्याच्यानंतर आहे फर्टिलायझर. इफ द सेम क्रॉप आर ग्रोन रिपीटेडली in a field, the fertility of a soil decrease. Then we have to add fertilizer to the soil to restore its productivity. म्हणजे काय होतं की एकाच ह्याच्यामधून जेव्हा आपण 30-30 पिकं घेतो, एकाच जमिनीमधून शेतकरी 30-30 पिकं जेव्हा घेतो, त्या हळूहळू त्या जमिनीची जी सुपीकता आहे, फर्टिलायझर आहे ते जे आहे ती काय होते, फर्टिलिटी आहे ती काय होते, कमी कमी होत जाते. आणि मग शेतकऱ्याला आपल्या शेतीची जमिनीची फर्टिलिटी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या खतांचा वापर करावा लागतो. आता या फर्टिलायझरमध्ये 2 प्रकार आहेत, एक नॅचरल आणि दुसरा केमिकल. नॅचरल फर्टिलायझर आर कॉल्ड मॅनर्स. दे आर ऑब्टेन फ्रॉम मटेरियल अवेलेबल इन द नेचर लाईक ग्रीन वेस्ट अँड ॲनिमल डंग. म्हणजे 2 प्रकार, एक नॅचरल म्हणजे नैसर्गिक खतं आणि केमिकल म्हणजे कृत्रिम खतं. आता नैसर्गिक खतामध्ये काय आहे तर पालापाचोळा, जमिनीचा भाज्यांचा इतर धान्याचा जो इतर जे वेस्ट आहे, ग्रीन वेस्ट आहे किंवा ॲनिमल डंग म्हणजे प्राण्यांचं मलमूत्र आहे, याच्यापासून शेतकरी स्वतःचं कंपोस्ट खत तयार करतो आणि त्याला म्हटलं जातं मॅनर्स किंवा नॅचरल फर्टिलायझर असं त्याला म्हटलं जातं. आता केमिकल and artificial fertilizer are mixture of different chemical substance of specific proportion useful for agriculture. जे आता कृत्रिम खतं म्हणजे काय, रासायनिक खतं. केमिकल खतं म्हणजे रासायनिक खतं, याच्यामध्ये विशिष्ट प्रमाणामध्ये केमिकल्स घेऊन त्याच्यापासून ते खत तयार केलं जातं की जे शेतीच्या पिकांना अतिशय आवश्यक असेल. केमिकल फर्टिलायझर केम टू बी यूज फॉर क्विकर ग्रोथ अँड हायर यील्ड. जे कृत्रिम खतं आहे ती कृत्रिम खतं कशासाठी उपयोग होतात तर क्विक ग्रोथ म्हणजे त्या पिकांची पटकन वाढ होण्यासाठी आणि त्याला चांगलं पीक येण्यासाठी त्याची गरज असते. हाऊएव्हर द हार्मफुल इफेक्ट ऑफ अ यूज ऑफ दीज फर्टिलायझर सून बिकेम क्लिअर. द overuse of chemical fertilizer leads to accumulation of excessive chemical in the soil. These lower the fertility of the soil and reduce its productivity. पण अति याचा वापर मात्र करणं योग्य नाही. जास्त प्रमाणावरती याचा वापर करणं हे योग्य नाही आहे. अशा पद्धतीने आपण 3 गोष्टी आपण बघितल्या. एक तर पहिलं आपण बघितलं ते म्हणजे शेतीचे हंगाम कुठले 2 आहेत ते आपण बघितलं, खरीप हंगाम, खरीप सीझन अँड रब्बी सीझन. देन द समर क्रॉप्स, हे 3 प्रकार आहेत. देन ॲग्रिकल्चर वर्क, कोणकोणते ॲग्रिकल्चर वर्क्स असतात, ट्रेडिशनल पद्धतीने कशा प्रकारे केली जाते आणि इम्प्रूव्ह मेथडने आपण 3 बघितल्यात. तसे अजून पेस्टिसाईड वगैरे आपल्याला ते बघायचे. पण पहिलं आपण काय बघितलं, इम्प्रूव्ह सीड्स, त्याच्यानंतर मॉडर्न मेथड्स ऑफ इरिगेशन अँड द थर्ड वन द फर्टिलायझर. या 3 गोष्टींचा आपण अभ्यास या तासामध्ये केलेला आहे. राहिलेल्या गोष्टींचा अभ्यास आहे म्हणजे पेस्टिसाईड अँड प्रिव्हेंटिंग ऑफ द प्रोटेक्शन ऑफ क्रॉप्स, स्टोरेज ऑफ ग्रेन्स आणि फूड स्टोरेज आहे. ह्याचा अभ्यास आपण पुढच्या तासाला करणार आहोत. आता हे याच्यामध्ये तुम्हाला मी म्हणजे फोटो पाठवणार आहे, ते तुम्ही वाचायचे आहेत. हा घटक तुम्हाला नक्की समजला असेल. याच्यावर आधारित जे महत्त्वाचे घटक आहेत, हे महत्त्वाचे मुद्दे आहेत, हे मी तुम्हाला लिहून त्याचा फोटो पाठवणार आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मी फोटो पाठवीन, ते वाचायचे, 2 वेळा वाचायचे. नंतर मी जे लिहून दिले ते तुम्ही वहीमध्ये चांगल्या अक्षरामध्ये लिहून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आधारित काही 2 प्रश्न मी देणार आहे. हे 2 प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. तुम्हाला नक्की समजलं असेल अशी माझी अपेक्षा. धन्यवाद.